नमस्कार, आदाब। सीबीएन न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों, आप देख सकते हैं इस वक्त जो है हम भुसावल शहर के नाटा कॉलेज चौपली पर मौजूद है और यहाँ पर अभी कुछ ही देर में जो है हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वो पहुंचने वाले हैं। अभी उनका चॉपर जो है डीएस ग्राउंड पर उतरे। हमारे बीच में यहाँ पर फैजपुर से पहुंचे हुए इसके उम्मीदवार वो यहाँ पर मौजूद है, मुझसे बातचीत करना है। सर, आपका नाम बताइए। नमस्कार, मी पवन अनिल सराफ। माझी मिसेस दामिनी पवन सराफ ही भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे। तरी मी लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भुसावळ नगरीत सहर्ष स्वागत करतो। ताई, आप क्या बोलेंगे? नमस्कार, मी सौ दामिनी पवन सराफ। मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपल्या भुसावळ नगरीमध्ये स्वागत करते। मला भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदी उमेदवारी मिळालेली आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। अच्छा, आप क्या बोलते हैं कि आपका प्रचार प्रसार कैसा चल रहा है फैजपुर में और आपको लगता है कि वहाँ की जनता आपको जो है कामयाब करेंगी? यस सर। हाँ, बिल्कुल। आप देख सकते हैं फैजपुर से यहाँ पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सभा में यहाँ पर कार्यकर्ता पहुंच रहे हैं, उम्मीदवार पहुंच रहे हैं। आप देख सकते हैं हमारे पीछे एक बैनर भी लगा हुआ है जो कि महाराष्ट्र राज्य के लाड़के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहब इनके स्वागत सत्कार के यहाँ पर लगाया गया और काफी तादाद में बड़े कार्यकर्ता यहाँ पर पहुंच रहे हैं। पुलिस बंदोबस्त भी आप देख सकते हैं, पुलिस बंदोबस्त भी काफी कड़ा के और पुलिस जो है बड़ी ईमानदारी से उनकी ड्यूटी कर रही है और हजारों की तादाद में यहाँ पर जो है बीजेपी पक्ष के महायुति के कार्यकर्ता यहाँ पर पहुंच रहे हैं। आगे के अपडेट के लिए आप हमारे साथ बने रहिए और देखते रहिए सीबीएन न्यूज 18। नमस्कार, आदाब। मंगेशजी चव्हाण, अमोलदादा जावळे या ठिकाणी उपस्थित श्री चंद्रकांत बाविस्कर, डॉक्टर राधेश्यामजी चौधरी, नंदुभाऊ महाजन, केतकीताई पाटील, अशोकभाऊ कांडेलकर, डॉक्टर उल्हास पाटील, आपल्या भुसावळच्या लोकप्रिय उमेदवार रजनीताई सावकारे, वरणगावच्या आपल्या उमेदवार श्यामलताई झांबरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सगळे लोक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। 2 तारखेला या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या वर्षाकरता आपल्या शहराची धुरा कोणाच्या हातची याचा निर्णय आपण करणार आहोत। देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतो। देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेऊन एक विकासाची कास धरलेलं सरकार हे आपल्याला कार्यरत पाहायला मिळतं आणि आता आपल्याला त्याच विचाराचं सरकार हे नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे। मोदीजींची दृष्टी, त्यांचं विजन हे आपल्याला आपल्या शहरापर्यंत आणायचं आहे। कारण मोदीजी नेहमी सांगतात की भारतामध्ये जसा गावांचा विकास झाला पाहिजे तसा शहरांचा विकास देखील झाला पाहिजे। आमची शहरं ही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे बकाल झालेली आहेत। त्या शहरांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पिण्याचं पाणी, घनकचऱ्याचं योग्य निचरा या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे आणि याकरता माननीय मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना सुरू केल्या। शहरातल्या गरिबाला घर मिळालं पाहिजे, शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, शहरामध्ये गटारीची व्यवस्था झाली पाहिजे, शहरात मजबूत रस्ते झाले पाहिजेत, शहरात आरोग्याची सेवा गेली पाहिजे, शहरामध्ये उत्तम शाळा तयार झाल्या पाहिजेत। याकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना या मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि आपली शहरं हळूहळू बदलायला लागली। आज महाराष्ट्राचा विचार केला तर 50% महाराष्ट्र, जवळपास महाराष्ट्राची 6.5 कोटी लोकसंख्या
ही महाराष्ट्राच्या 40,000 गावांमध्ये राहते. पण त्याचवेळी महाराष्ट्राची 6.5 कोटी उरलेली लोकसंख्या, अर्धी लोकसंख्या ही केवळ 400 शहरांमध्ये राहते. 400 शहरांमध्ये 50% लोकसंख्या राहते. या 400 शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या 50% लोकसंख्येला उत्तम जीवनमान त्या ठिकाणी देऊ शकतो, त्यांच्या जीवनामध्ये विकास आणू शकतो. आणि म्हणूनच आज ज्यावेळी तुमच्या समोर मतं मागण्याकरता आम्ही आलो आहोत त्यावेळी मला कोणावर टीका करायची नाही आहे, मला विरोधकांवरही टीका करायची नाही आहे. मला एक सकारात्मक मत मागायचं आहे. याचं कारण आमच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्राच्या नागरी भागाची एक ब्ल्यूप्रिंट आहे. शहरं कशी बदलली पाहिजेत, शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाहिजे या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा आराखडा पूर्ण करण्याकरता निधीची कुठलीही कमतरता आम्हाला पडणार नाही आहे. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे. देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आज संजूभाऊ सावकारे यांच्यासारखा एक मंत्री, एक आमदार आपल्याला मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं केली. आणि मला आठवतं मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा 2चं काम तर जोरात चालू आहे, पण टप्पा 1चं काम होत नाही, तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. आपण तात्काळ सांगितलं फोरक्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या. ती आता व्यवस्था चालली आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर 24 तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि 365 दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल. अशा प्रकारची योजना संजू भाऊ घेतलेली आहे. कारण काही ठिकाणी युती झालेली आहे, काही ठिकाणी युती झालेली नाही आहे. भुसावळमध्ये तशी युती आहे शिवसेनेशी, शिंदे गटाच्या शिवसेनेशी. वरणगावला युती नाही आहे, मुक्ताईनगरला युती नाही आहे, रावेर, सावदा, फैजपूर इथे युती आहे, यावलला युती आहे, चोपड्याला आपली युती नाही आहे, अहमदनगरला आघाडी आहे, भडगाव आणि पाचोरा येथे युती नाही आहे, एरोंडलला आपली युती आहे, पारोळ्याला युती आहे, चाळीसगावला आपण स्वतंत्रपणे लढतोय. आणि म्हणून ही सभा आपण फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी ठेवली आहे. भाजपच्या ठिकाणी राहतील. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जागा घेतलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक कमळावर उभे आहेत, त्या जागा बहुतेक सगळ्या आम्ही तुम्हाला निवडून त्या ठिकाणी देऊ. आणि म्हणून निवडणुका कुठल्याही असो, गेल्या वेळी लोकसभेला आपण बघितलं राज्यामध्ये काही नरेटिव्ह पसरवला गेला, खोटा नरेटिव्ह झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये खासदार आपले कमी आले. पण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही खासदार आम्ही सांगितलं आम्ही 3.5-4 लाख मतांनी खासदार निवडून देऊ. आम्ही दोन्ही खासदार राज्यामध्ये आपण थोडे कमी पडलो असलो सगळीकडे तरी सुद्धा जळगावला तुम्हाला दोन्ही खासदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले. जळगावमध्ये आमदारही आम्ही 100% त्या ठिकाणी निवडून दिले. ज्यांना ज्यांना कमळ मिळालं ते सगळे आमदार आम्ही या ठिकाणी निवडून दिले. आणि आता ही लढाई तुमची आहे, ही लढाई कार्यकर्त्यांची आहे. आमदार आम्ही झालो, खासदार झालो, आम्ही मंत्री झालो, आता मात्र खालच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी ही लढाई आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना आम्हाला पुन्हा खुर्चीवर बसवायचं आहे.